तर फिल्डिंगचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतो आणि फलंदाजीसाठी पुन्हा एकदा या ठिकाणी आमंत्रित केलंय. त्या अर्थातच स्वर्गीय हरी बिरकुटे प्रतिष्ठान बाकस अर्थातच अविनाश बागचा हा संघ पुन्हा एकदा बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळेल. सगळा मायबाप प्रेक्षक वर्गाचा आपण पुन्हा एकदा मनापासून करूया हार्दिक हार्दिक स्वागत. ऑफिशियल कदाचित आतमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच आज चांगली कामगिरी करत आपल्या ऑफिसरच्या माध्यमातून करत पाहायला मिळालेली आहे. हा डेफिनेटली जे कट्ट्यावरती जे लहान मुलं आहेत ना त्यांनी प्लीज खाली उतरायचं. जर एखाद्याला दुखापत झाली तर प्रॉब्लेम नको आहे, त्यामुळे प्लीज आपण खाली उतरा. बॉल आपल्याला शोधायचे असतील तर नंतर शोधा, त्यावेळेस मॅच संपतील त्यानंतर आपण त्या ठिकाणी बॉल शोधा. परंतु आता कुठलीही त्या ठिकाणी आपण कोणी चढू नका. त्या ठिकाणी अशा आयोजकांकडून सूचना येत आहेत, नाहीतर आमचे आयोजक त्या ठिकाणी पोहोचतील. प्लीज आपण चढू नका. आपल्याला सुरुवात होते संध्याकाळचं सत्र अगदीच आपल्याला पाहायला मिळते. या संध्याकाळच्या सत्रामध्ये खेळपट्टी कशा पद्धतीनं फलंदाजांना साथ देईल की गोलंदाजांना साथ देईल. अजिंक्य आपण सकाळच्या सत्रापासून आपण पाहत आलोय की सकाळच्या सत्रामध्ये अजिंक्य धावा भरपूर होत असताना आपण पाहिला. तब्बल पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 70-80 धावांचा टार्गेट आपण सुरुवातीच्या 2-3 मॅच मध्ये पाहिलं. परंतु जसं अजिंक्य दुपारचं सत्र चालू झालं ना त्यानंतर कुठेतरी मी तर म्हणेन लो स्कोरिंगच्या मॅचेस 50, 55, 60 धावा संख्येचा अशा मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. परंतु संध्याकाळचे सत्र जे अजिंक्य असते ना या संध्याकाळच्या सत्रामध्ये हवेचा प्रचंड वेग असतो समोरच्या दिशेला, त्यामुळे चौकार षटकार ठोकणं थोडंसं कठीण मी तर म्हणेन या मैदानावरती आपण पाहिलेलं आहे. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आता ही खेळपट्टी फलंदाजांना कशा रीतीनं साथ देईल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. सलामीची जोडी अविभाग अर्थातच वाघाची पाडी गावची रण मशीन अर्थातच मिस्टर आव्हे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. त्याच्या सोबतीला रवी ग्रीन सिग्नल पंचांचा लेग स्प्लिट गोलंदाजीसाठी गोलंदाज पवन वाघ यावेळेस आपल्याला पाहायला मिळतील. रफ्तार का सौदागर वेगाचा बेताह भाषा म्हणून या गोलंदाजाची बोलक आहे तोच पवन वाघ आलाय गोलंदाजी करण्यासाठी. जैतूची बाडी गावचा हा स्फोटक गोलंदाज. अवेळेचा बॉल हवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु इथून पंचांनी बॅट बॉलचा इशारा त्या ठिकाणी केलेला आहे. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव पवन दोन्ही मॅच मध्ये अगदीच प्रभावित शाली गोलंदाजी त्याची राहिलेली आहे. त्यामुळे इथून गावदेवी क्रिकेट संघ कलोती रैती संघाने या गोलंदाजावरती पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करण्याचा हा धाडस कधीतरी केलेला पाहायला मिळतोय. यावेळेचा खोलवर टप्पा लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नामदेव चिडे थोडंसं लेझी बॉल वरती गेले होते. अशा परिस्थितीमध्ये मी तर म्हणेन दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अभिपाकनं त्या ठिकाणी केला होता, परंतु निर्णय क्षणी तो निर्णय त्यानं बदललेला आहे आणि इथून फक्त मिळती तर सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने टीम अकाउंट या ठिकाणी ओपन होत असताना आपण पाहतोय. त्या अर्थातच स्वर्गीय हरी बिरकुटे प्रतिष्ठान वाकस या टीम माध्यमातून पवन वाघ नाव मात्र चर्चेमध्ये राहिले. आजच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी ओ जबरदस्त चेंडू त्या ठिकाणी 8 सर्कल मध्ये चांगलं फील्ड केलंय खेळाडूला आणि फक्त मिळती सिंगल धाव. पवन बागवती हा खेळलेला डाव मी तर म्हणेन गावदेवी क्रिकेट संघ कलोते रैती संघाने मागच्या मॅच मध्ये मी तर म्हणेन गोलंदाजी चांगली झाली नव्हती. ज्या इंटेक्शन पवनला मी तर म्हणेन 2 षटकं फेकायची होती मागच्या मॅच मध्ये, त्या इंटेक्शन गोलंदाजी राहिली नव्हती. परंतु या वेळेस करण लेंडे या क्षेत्ररक्षकाने सोडलेला झेल चा आणि तो झेल आता कितपर्यंत त्या झेलची किंमत कितपर्यंत आता मोजावी लागेल येणारा वेळ येणारा काल मात्र या मॅच मध्ये सांगून जाईल. निराश आहे पवन. या ठिकाणी ही महत्वाची विकेट महत्वाची मॅच जरूर आहे, परंतु अशा परिस्थितीमध्ये अविनाश बागचा सोडलेला हा झेल या मॅचला कलाठी देईल का की या मॅचला पूर्णपणे मी तर म्हणेन मॅचचं चित्र पलटवेल का येणारे वेळ मध्ये सांगून जाईल. चांगली गोलंदाजी पवनची सध्या पाहायला मिळते. लेंथ
चांगली आहे, वेग चांगली आहे. जेल सोडल्यानंतर जखमेवरती नमक फेलतोय आणि ठोकला यावेळेस मिड विकेटला रवीच्या बॅट मधून. हा स्फोटक फलंदाज आहे आणि त्याच्या बॅट मधून आलाय हा षटकार. वरती नवीन फलंदाज असला असता आणि तिथं मी तर म्हणेन कुठेतरी त्या फलंदाजाने प्रयत्न केले नसते षटकार, परंतु जशी झेल सोडला आणि स्ट्राईक मिळाली फलंदाज रवीला त्यानंतर आलेला हा षटकार भरपूर काही सांगून जातो या मॅच मध्ये. मी तर म्हणेन कारण करण लेंडेने सोडलेला झेल आणि त्यानंतर ठोकलेला फलंदाजांना हा षटकार मी तर म्हणेन पवन वाघच्या अगेन्स्ट या ठिकाणी तो चुकीचं मी तर म्हणेन थोडीशी मी तर म्हणेन चुकी केली या कलोते रयती संघाच्या खेळाडूंनी. वेळेचा बॉल हवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून भरपूर लांब होता या ठिकाणी. पुन्हा एकदा लाऊड अपील होती या ठिकाणी मी तर वाईट वाचवण्यासाठी अपील होती विकेट किपरच्या माध्यमातून, परंतु पंचांनी पॉईंट बॉल या ठिकाणी घोषित केला आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली अर्थातच 12 या धावसंख्येवरती. पवनची गोलंदाजी चांगली राहिली परंतु शतरक्षकाची साथ त्याला मी तर म्हणेन जर मिळाली असली ना तर कदाचित इथून धाबा कुठेतरी रोखल्या गेल्या असता. पवननं लोअर बॉटलचा बॉल गॅप आहे मोठा, धावाला नाही पडणार तोटा. अविनाशचा ब्रँडेड स्ट्रोक पाहायला मिळतोय बॉर्डरलाईनच्या पलीकडे 4 रन. उद्या येऊ डिफरंटली पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये पवन बागच्या विरोधात तब्बल 14 धाबा आला. तर बघा 14 धाबा कशा रीतीने बनल्यात असं गणित येणारे वेळ येणारा काल नक्कीच दर्शवून जाईल. कारण त्या ठिकाणी अविनाश वाघचा सोडलेला झेल आणि त्यानंतर आलेला तो षटकार, षटकारची मी तर म्हणेन पूर्णपणे दशा बदलवली आहे. ज्या पद्धतीनं तो झेल अगदी साधा सोपा झेल होता. टीमची धावसंख्या 16 धाबा आहेत धावफलकावरती. डिफेंडली 16 धाबा आहेत धावफलकावरती. यावेळेस अलख्या त्यानं डिफेन्स करायचं होतं परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी संजय पारधीनं पकडलाय झेल आणि संपलाय खेळ. रवी पहिला धक्का या ठिकाणी भेटत असताना पण पाहतोय पाकिस्तानला बॅट्समन होतोय आउट. या ठिकाणी रवी त्याचा बॅट मधून एक षटकार दिला आणि तोच आता परतलाय. विकेट या ठिकाणी आलेले आहे. पण पाहतो राकेश नाईकला गोलंदाजीसाठी आणि त्यानं इथं म्हणेन पहिल्याच बॉल वरती ही महत्वाचं विकेट त्यानं आपल्या कोटामध्ये मिळवलेली आहे. नवीन फलंदाज जनार्दन डोंबरे चांगला चेंडू या ठिकाणी खोदून काढलाय. या चेंडूला लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये क्षेत्ररक्षक लक्ष्मण सिंगबा त्या ठिकाणी पोहोचलेला आहेत. एकच धाब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. लक्ष्मण सिंगबा एक चांगला खेळाडू आहे. कलोते मोकाशी टीम मधून नेहमीच मी तर म्हणेन चांगली गोलंदाजी देखील त्याची आपल्याला पाहायला मिळते. परंतु या मॅच मध्ये त्याला संधी अजूनपर्यंत तरी मिळालेली नाहीये.
तो संधी देणं खूप महत्वाचं राहील. खेळाडू ज्या पद्धतीचा खेळ राहिला आहे या सीझन मध्ये मी तर म्हणेन अगदी चांगली कामगिरी त्याची राहिलेली आहे. आपण कित्येकदा पाहिलं नाईट रणजी शृंखलेमध्ये डेच्या स्पर्धेमध्ये ते मोकाची संघ चॅम्पियन ठरलेला आहे आणि त्यामध्ये लक्ष्मण सिंगबाचं योगदान भरपूर महत्वाचं राहिलेलं आहे. शेवटच्या डे टूर मध्ये मी तर म्हणेन लक्ष्मण सिंगबाला कित्येकदा 6 रन्स डिफेन्स करू दिल्या नाही समोरच्या टीमला. 7 धावांचं मॅचेस त्याने जिंकवलेले आहेत. पण त्यावेळेस अशा परिस्थितीमध्ये त्याला गोलंदाजी किंवा गोलंदाजी मिळणं मी तर म्हणेन खूप महत्वाचं खरं तर राहील. परंतु अजूनपर्यंत त्याला संधी मी तर म्हणेन या ठिकाणी मिळाली नाही. क्रॉस बॅटनं आणि ज्या वेळेस अविनाशच्या बॅट मधून धावा येतील ना त्या वेळेस करण लेंडेने सोडलेला तो झेलची जाणीव नक्कीच केली जाईल. त्या अर्थातच टीम गावदेवी क्रिकेट संघ कलोते रैती संघाला या 4 धावा येतात अविनाशच्या बॅट मधून. टीमची टोटल धावा संख्या धावफलकावरती टोटल स्कोर कार्ड वरती 23 धावा. मित्रांनो पनवेल विभागामध्ये अविनाशचा आपण बोलबाला केला तर नेहमीच ओपन टुर्नामेंट असतो किंवा बागाची वाडी गावच्या गावासाठी देखील भरपूर त्यानं मॅचेस जिंकवलेले आहेत. चांगला खेळ करत तर अविनाश आपल्याला नेहमीच आपण पाहत आलो आहे आणि त्याचा सोडलेला मी तर म्हणेन की 2 या धावसंख्येवरती झेल आणि त्यानंतर त्याने केलेली या मॅच मध्ये पलटवार बॅटिंग खरं तर थोडीशी टेन्शन मध्ये खरं तर पाहायला मिळते आहे सध्या गावदेवी क्रिकेट संघ कलोते रैती टीम साठी. कारण करण लेंडे या टीमचं खरं तर कॅप्टन देखील आहेत आणि त्यांच्याकडून अशा चुका आम्हाला तरी अपेक्षित नाही आहेत. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अशा चुका आपण कित्येकदा पाहत आलोय. चुका होत असतात प्रत्येक खेळाडूंकडून. आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील पाहिलेले आहेत की चांगल्या खेळाडूंकडून चांगल्या मी तर म्हणेन गोलंदाज क्षेत्ररक्षकांकडून चुका होत असतात आणि क्रिकेटमध्ये त्या चुका वेळेमध्ये सुधारणं खूप महत्वाचं असतं. टीमची टोटल धावसंख्या धावपटलावरती सध्या पाहायला मिळते 2 वर्ष समाप्तीनंतर 24 धावा ह्या धावपटलावरती पाहायला मिळते. रवीची विकेट या ठिकाणी गमावलेली आहे. त्या अर्थातच आपण पाहतोय स्वर्गीय हरी मिरकुटे प्रतिष्ठान वाकस या टीमला. चला टीम मीटिंग जास्त करू नका प्लीज. टीम मीटिंग करू नका. शेवटचा अंतिमचा सामना आहे. पंचापण या ठिकाणी पंचापण ताकीद त्या दोन्ही संघाला की थोडा जास्त वेळ खर्च करू नका. समाप्त झाला 2 ओव्हर मध्ये तब्बल धावा संख्याचा विचार केला 24 धावा धावपटलावरती. खरं तर आमचे गुणलेखक सर आम्हाला या ठिकाणी माहिती देतात खरं तर सागर की जो आपण मैत्री चषक आपण पाहिला वरने या मैदानावरती त्या मैदानावरती मी तर म्हणतो बेस्ट बॉलरचा किताब लक्ष्मण सिंगबाला मिळाला होता आणि अशा गोलंदाजाला संधी न मिळणं हे मी तर म्हणेन माझ्यासाठी तर थोडीशी मी तर म्हणेन हा निर्णय थोडासा चुकीचा वाटतो या ठिकाणी. परंतु हा क्रिकेट आहे कारण त्यांच्याकडे ऑप्शन भरपूर आहेत. मी तर म्हणेन गावदेवी क्रिकेट संघ कलोते रैती या टीम कडे त्यामुळे त्याला संधी सध्या या संघामध्ये गोलंदाजीची मिळालेली नाहीये. बॅटच्या स्लॉट मध्ये स्वीट ऑफ द साऊंड जखमेवरती नमक फिरतोय. अवि पाकनं ठोकला मिड विकेटला. हा सलामी देत हा षटकार ज्यासाठी आमचे महादेव पिरकड साहेबांच्या माध्यमातून छोट्या मुलांसाठी 200 रुपये होते आणि जे वयस्कर आहेत म्हणजे 50+ 60+ त्यांच्यासाठी 500 आहेत आणि जे मी तर म्हणेन 50 पेक्षा खाली जे वयस्कर असतील त्यांच्यासाठी 300 रुपयाचं कॅश प्राइस आहे. यावेळेस लॉंग स्टॉप रिझल्टला वाईट +4 असा मिळतील त्या 5 धावा. डेफिनेटली धावा येत आहेत, धावा बरसत आहेत आणि धावा कशाही येणं धावा येणं अपेक्षित आहेत. वित्तवड्यांना या ठिकाणी स्वर्गीय हरी मिरकुटे प्रतिष्ठान बाकस
आयवा कॅच आमचे प्रेक्षक होते जे आलेले आहेत या ठिकाणी आणि ते पारितोषिक महादेव पेरकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी देतोय. इथून वाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी करतायत. अगदीच आवाज झेल. आता प्रेक्षक वर्ग आता तयारीत राहिला. संध्याकाळचे सत्र आहे, ऊन इतकं जास्त नाहीये बघा. आता चारही साईडला प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळतात, कारण ना आता त्यांना इथून पारितोषिक फटकावायची आहे. त्यामुळे आजच्या दिवसातले पहिला आयवा कॅच करत या प्रेक्षकांना पकडलेला आहे आणि त्यांच्यासाठी रोख रक्कम लगेच आम्ही या ठिकाणी आमच्या महादेव पेरकर साहेबांच्या माध्यमातून कॅश प्राइज या ठिकाणी दिलेला आहे. सलगचा दुसरा वाईट, तिसरा वाईट बॉल, चौथा, 4 वाईट आणि त्यामध्ये एक लेग पॅकचा चौकार देखील आहे. म्हणजे 8 धावा एक्स्ट्रा. संजय पारदे हा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. सध्या त्याची गोलंदाजी सध्या मी तर म्हणेन थोडीशी खराब राहिलेली आहे. आवीसाठी हा चेंडू अगदीच लेग स्टंपच्या जवळून जाणारा चेंडू होता. इथून मी तर म्हणेन चांगली पापशी करत असताना गोलंदाज संजय पारदीला आपण पाहतोय. हरिग्राम गोलंदाजी ज्याला ओळखलं जाते ना त्या पद्धतीची गोलंदाजी त्याची राहिलेली नाहीये. आणि आपण पाहतोय की आदिवासी रायगड प्रीमियर लीग अशा मोठ्या लीग मध्ये अनेक कानाकोपऱ्यातून जे खेळाडू आलेले असतात आणि प्रत्येक खेळाडू हा आपला टॅलेंट दाखवत असतो. प्रत्येक टीम मध्ये मी ते म्हणेन 8-9 बॅट्समन असतात. त्यामुळे एकाला जरी बाद केलं तरी दुसरा त्याच्यापेक्षा सव्वाशेर असतो. त्यामुळे त्यांच्या समोर गोलंदाजी करणं मी तर म्हणेन सोपं नाहीये. अशा परिस्थितीमध्ये यावेळेस अभिभागसाठी मी तर म्हणेन इथून सलगचा दुसरा डॉट बॉल फेकलाय संजय पारदीना. तिसरा डॉट बॉल आलेला आहे. 4 वाईड फेकले होते परंतु तो खसून गेलेला नाहीये. आत्मविश्वास त्यांना कुठे डगमगला नव्हता त्याचा आणि तोच आत्मविश्वास त्याने 3 चेंडू आता अविभागच्या विरोधात डॉट फेकत असताना आपण पाहतोय. कलवट टप्पा अशा प्रेशर मध्ये घेतलेला हा फटका. अवी त्या ठिकाणी दुसरीचा प्रयत्न करतोय. डेंजर झोन मध्ये धावायचंय. पंचांकडे पुन्हा एकदा या ठिकाणी अपील झाली होती रनआउटची परंतु पंचदर्शक दुसरी धाव जी होती ती कंप्लीट या ठिकाणी पाहायला मिळते. 2 धाबा एक्झिक्युटिव्ह होत आहेत. 2 धाब्याच्या मध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 40 वरती. 40 धाबा. तिसरे षटक प्रगती पथावरती उच्चांक स्कोअर या मॅच मध्ये पाहायला मिळेल का की इथून गोलंदाजी शेवटच्या 3 षटकामध्ये चांगली केली जाईल हा प्रश्न सगळ्यांना या ठिकाणी पडलेला असेल. परंतु सध्या तरी गावदेवी कलोते रैती संघाचे जे संघ मालक आहेत रमेश निरगुडे असतील, काश बांगार असतील, ते सध्या टेन्शन मध्ये असतील. कारण सुरुवातीला ज्या पद्धतीची गोलंदाजी झालेली आहे परंतु अखेरकार अविभागची पारी लॉंगॉनला दम तोडेल आणि मोठी विकेट या ठिकाणी महत्वाची अविभाग परतलाय. अजून एक धक्का बसतोय या ठिकाणी बॅटिंग करत असताना स्वर्गीय हरी मेकुटे प्रतिष्ठान वाकस टीमला बॅट्समन अवि होते बाद. पकडली कॅच आणि आता थोडीशी रंगामध्ये येईल मॅच. खरं तर 3 षटकामध्ये आपण पाहिलं तर अतिशय वेगाने धाबा येत होत्या आणि जसं जसं धाबा येत होत्या ना तसं टेन्शन वाढत होतं. मी तर म्हणेन ना कलोते गावदेवी कलोते रैती संघाच्या पॅकरचं अवीचा सोडलेला झेल आणि अवीच्या पॅक मधून ज्या धाबा येत होत्या त्या कुठेतरी टोचत होत्या. मी तर म्हणेन ना संघाला अखेरकार ती विकेट मैदानाच्या बाहेर काढली आहे. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल धावसंख्या धावपटलावरती 40 आहे. हा डेफिनेटली. आणि जशी आवीची विकेट गेली ना अगदी आमचे रमेश दादा काश बांगरे त्यांच्या
चेहऱ्यावरती वेगळी स्माइल सध्या आता पाहायला मिळालेली आहे, कारण कारण लेंडेने जेल सोडला होता आणि त्या परिस्थितीमध्ये आविषच्या बॅट मधून ज्या धाबा येत होत्या ना, तर कुठेतरी मिथबडेन थोडासा डोकेदुखी धरत होत्या आणि अखेरकार आविषची विकेट पदाच्या बाहेर येत असताना आपण पाहिली आहे. विकेट हॅट्रिक साठी कास बांगारी या टीमचे जे पाकर आहेत त्यांच्या माध्यमातून हा संघ प्रस्तुत केलेला आहे. त्या विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे बघा. कास बांगारी यांच्या माध्यमातून गोलंदाजासाठी ही सुवर्ण संधी आहे. राकेश नाईक आलेत गोलंदाजी साठी आता गोलंदाजी ट्रॅक वरती. ओ हा फटका फसलाय आणि लक्ष्मण सिंगबाल त्या ठिकाणी कॅच पकडण्याचा प्रयत्न होता, परंतु हातातून चेंडू निसटलेला पाहायला मिळतोय. दुसऱ्या आठवड्याला चेंडू निसटला, त्यानंतर थ्रो देखील इथून पवन पकडला असता तर कदाचित जनार्दन ठोंबरेची महत्वाची विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली असती, परंतु 2 धाबा या बॉलवरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि 2 धाबेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचतो. अर्थातच 42 या धावा संख्येवरती 42 आउट, 2 विकेट लॉस. सध्या दोन्ही संघ चांगल्या स्थितीमध्ये सध्या पाहायला मिळत आहेत. वेळेचा बॉल बॅट्समॅन आतली कडा घेतली आहे, लेग स्लिपला संजय पारदे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून झाली आहे. पवन बीट झाले होते, परंतु तिकडून बॅकअप चांगलं राहिलं आणि या बॉलवरती कुठली धाव या ठिकाणी पाहायला मिळालेली नाहीये. गोलंदाज राकेश नाईकला आपण पाहतोय. अगदी क्रिकेट मध्ये जर आपण पाहिलं तर त्या गोलंदाजाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला. चांगली लाईन लेंथ वरती गोलंदाजी सध्या त्याची या षटकामध्ये पाहायला मिळते. हो, यावेळेचा फटका देखील फसलाय. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक सुदाम निरगुडे आणि लक्ष्मण सिंगबाल या 2 खेळाडूंच्या मधोमध आज चेंडू लँड झालाय. कॅच साठी प्रयत्न करायला हवे होते मी तर म्हणेन, परंतु मागच्या बॉलवरती सुटलेला झेल आणि असलेला तो प्रेशर पुन्हा एकदा झेल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता, परंतु पोहोचले नाही. लोमा लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2-0-2 अशा 3 चेंडूवरती धाबा आलेल्या आहेत. 4 धाबा जनार्दन ठोंबरे प्रयत्न करतायत, परंतु प्रयत्नाच्या अखेरीस त्याला अपयश येताना आपण पाहिलेलं आहे. आज त्याच्या बॅटवरती जसे बॉल यायला हवे होते तसे बॅट त्याच्या बॅटला लागलेली नाहीये. नक्कीच कळते रहिती आपण पाहतोय गोलंदाजी करणाऱ्या टीमला विकेट हॅट्रिक साठी राहुल बांगारे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील आहे आणि काश बांगारे यांच्या माध्यमातून देखील तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिक साठी. म्हणजे एकूण 1500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी विकेट हॅट्रिक साठी असले. ठिकाणी पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र तिसऱ्या पंचांकडे हा रेफर केलाय. इथून दुसरी धाव पुन्हा आहे की इथून फलंदाज बाद असेल. आम्ही नक्कीच थोड्या वेळात निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवू. आपण स्क्रीनवरती पाहू शकाल पहिली धाव वेगानं कंप्लीट केली आहे, परंतु दुसऱ्या धावेसाठी नागेश बुगडा ज्या पद्धतीनं धावला त्या इंटेक्शन न करे तर जी बॅट जी होती ती कदाचित इथून आपण जो निर्णय आपण पाहतोय स्क्रीनवरती क्लोज डिक्सेशन आहे. शेवटच्या क्षणाला बॅट ग्राउंड झाली की नाही की थोडीशी मी तर म्हणेन असं चित्र दिसतंय की थोडंसं शॉर्ट राहिलेला या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु अजूनही आम्ही या ठिकाणी अजूनही पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. त्यामुळे इथून तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. OUT बासमन आउट. तू केला कशाला धावता धावता थोडीशी चिंता पाडल्या डगआउट मध्ये. नवीन फलंदाज रोशन भस्मा बड्डे बॉय
सर थोडस क्रॉस राहायचंय या ठिकाणी, थोडं क्रॉस राहा, कारण जी रनआउटची जी समोर समोर सर तुम्ही थोडं क्रॉस राहा. लेग पंच सर. हा रनआउट साठी थोडंसं आम्हाला चेक करण्यामध्ये प्रॉब्लेम येतोय, त्यामुळे आम्ही हो यावेळेचा बॉल जबरदस्त पद्धतीनं पाहायला मिळतो. अगदी पाठपती वेगवान चेंडू फेकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता राकेश नाईकनं. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये राहिली राकेश नाईकची. आपण जर विचार केला तर फक्त आणि फक्त धाबा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात, त्या अर्थातच 7 धाबा या षटकामध्ये पहिलं तर पाहायला मिळतात. आणि महत्वाच्या आपण जर विचार केला तर रनआउटची एक विकेट या षटकामध्ये पर्यंत गमावली होती. त्यामुळे इथून या पण पाहिलं 4 षटकाचा खेळ समाप्त झाला. 4 षटकामध्ये तब्बल धावसंख्येचा विचार केला तर आपण टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 47 या धावसंख्येवरती. फक्त ज्या वेळेस सुरुवातीच्या पहिल्या 3 षटकामध्ये धावा बनल्यात ना, त्या वेळेस शेवटच्या 3 षटकामध्ये मी तर म्हणेन धावा बनलेल्या नाहीयेत प्रत्येक टीमच्या. त्यामुळे जे शेवटचे 3 षटका असतात ना डेट ओव्हर मध्ये, त्या डेट ओव्हर मध्ये धावा आलेल्या नाहीयेत. त्यामुळे इथून संघर्ष हा करावा लागेल मी तर म्हणेन दोन्ही फलंदाजांना. रोशन बसवा, जनार्दन टोमरे दोन्ही चांगले खेळाडू आहेत, परंतु इथून डेट ओव्हर मध्ये धावा कशा पद्धतीनं बनवल्या जातील की इथून गोलंदाजी चांगली पाहायला मिळेल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. ऑप्शन भरपूर आहेत गावदेवी क्रिकेट संघ रयते या संघाकडे, परंतु लक्ष्मण सिंगवाला इथंही संधी मिळाली नाहीये. थोडीशी चर्चा झाली होती की इथून त्याला चान्स मिळेल का, की चान्स, पण तो इथून पुन्हा एकदा विश्वास दाखवला मी तर म्हणेन. दीपक या गोलंदाजाकडे गेलेले आहेत. कॅप्टन करण लेंडे दीपक वरती विश्वास दाखवत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. परंतु हा जो निर्णय, हा जो डाव खेळलेला आहे या गोलंदाजावरती, त्याला साहजिक गोलंदाजी त्याची पाहायला मिळेल का, की त्याला चोख प्रत्युत्तर देत फलंदाजी इथून चांगली पाहायला मिळेल. समोर आपण पाहतो रोशन बसवा बर्थडे बॉय. या मॅच मध्ये रोशनला एखादी चांगली विनिंग साकारावी लागेल. आज चेहऱ्यावरती थोडीशी निराशा आहे, त्याच्या बॅट मधून धावा आलेल्या नाहीयेत. या मोठ्या आपण लिंक मध्ये ज्याच्या वेळेस आपण इतकी मोठी लिंक खेळत असतो ना, त्या वेळेस थोडंसं मी तर म्हणून प्रेशर असतो, आणि त्या प्रेशर मध्ये खरं तर कधी आपल्या बॅट मधून कधी धावा येत नाहीयेत, कधी 1-2 इनिंग आपल्या खराब होत असतात. त्यावेळेचा फटका फसलाय आणि अजून एक झटका बसलाय. रोशन बसमा बॅक टू द पवलेन. राहुल बांगारी या साहेबांच्या माध्यमातून देखील 500 आहेत, म्हणजे एकूण 1500 रुपयाचं कॅश प्राइज आहे विकेट टेक साठी. आणि ती चान्स आहे गोलंदाज दीपक कडे. दीपक सोनं करावं लागेल गोलंदाज दीपक नेहमीच आपण गुणामध्ये चमकताना पाहिलं, पण त्या संध्याकाळच्या सत्रामध्ये दीपक चमकताना दिसेल का. लोअर फुलटॉसचा बॉल, वेगवान बॉल होता या ठिकाणी. चैतन्य शेख, लक्ष्मण सिंग चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. अगदीच चेंडूची उचल फेक केली जाईल त्या अगोदर चेंडूवरती मिळते फक्त आणि फक्त सिंगल धाव या ठिकाणी पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये मी तर म्हणेन आतापर्यंत पाहायला मिळालेली. दीपक हा गोलंदाजीची साई केनला आता जनार्दन टोमरे फुल टॉस बॉल होता यावेळेस. ओ माय गॉड, चांगला बघा बॅकअप किती महत्वाचं असतं. कारण लेंडे बीट झाले होते त्या ठिकाणी, परंतु बॅकअपला आलेले खेळाडू राकेश नाईक ना
या ठिकाणी मी तर म्हणेन 2 धाबा टीम साठी वाजवलेले आहेत. क्या बात आहे, कमालीचा एफर्ट. आणि असा एफर्ट तुम्हाला करावा लागतील, अशा धाबा तुम्हाला वाचवावा लागतील मी तर म्हणेन. आणि ते काम करत असताना इथून शतरक्षक चांगली प्रयत्न या ठिकाणी चालू आहेत. बॅटच्या स्लॉट मध्ये जरूर होता, परंतु यावेळेस दुसरीचा प्रयत्न तू मै 2 पूर्ण तिसरीचा प्रयत्न. आणि इथून पुन्हा एकदा तिसरीचा प्रयत्न केला जातो आहे, परंतु इथून पुन्हा एकदा तिसरा पंचांचा कडे रेफर केलं जात आहे. हा निर्णय पुन्हा एकदा बॅट ग्राउंड झाले की नाही या ठिकाणी हा तिसरा पंचांचा जीव पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा रेफर केलंय आणि पुन्हा एकदा आमच्या ऑफिशियल टीम खरं तर या ठिकाणी संपूर्ण केटीसी लाईव्ह इव्हेंट संपूर्ण टीम या ठिकाणी चेक केले जात आहे. आणि फलंदाज या ठिकाणी OUT बॅट्समन आउट होतोय. रनआउटचा स्वीकार, हा दुसरा रनआउटचा स्वीकार मित्र म्हणेन. विकेट गमावलेली आहे. सलक्षा दोन्ही चेंडूवरती 2-2-2 अशा धाबा येताना आपण पाहिल्या, परंतु मोठे फटक्यापासून वंचित खरं तर ठेवलेला आहे या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमच्या फलंदाजांना. वर फुलटॉसचा बॉल पुन्हा एकदा लक्ष्मण सिंगबा प्रयत्न अप्रतिम राहिले. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न, परंतु फिल्डिंग चांगली राहिली त्या ठिकाणी टीम साठी. या धाबा बघा आता डेट ओव्हर मध्ये वाचवल्या जात आहेत. आणि अशी फिल्डिंग मी तर म्हणेन ज्या वेळेस होतं ना त्या वेळेस गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढत असतो. आणि अशा फिल्डिंग होत असताना त्या वेळेस मी ते म्हणेन साऊथ आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड या टीमच्या खेळाडूंची आठवण नेहमीच आपल्याला होत असते. कारण असे एफर्ट त्या मी तर म्हणे फिल्डिंग करत असताना 10-15 धाबा त्या आपल्या टीमसाठी वाचवत असतात. असे एफर्ट या ठिकाणी आपल्या या ठिकाणी करत असताना आपण पाहतोय गावदेवी क्रिकेट संघ रैती कलोते या मॅच मध्ये पुन्हा एकदा शेवटच्या बॉलवरती सिंगल येते. आणि सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 54 या धावसंख्येवरती. जीव लावून वेळ अगदी चांगली गीतं त्यांच्या माध्यमातून खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचा पण मनापासून आभार व्यक्त करूया. तीच 5 वर्ष खेळ समाप्त झालेला आहे. 5 ओव्हर मध्ये तब्बल विचार केला आपण धाबा संख्येचा तर इथून धाबा जर डेट ओव्हर मध्ये धाबा बनलेला नाहीये, त्यामुळं तोच या ठिकाणी तेच चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खरं तर पाहायला मिळालेले आहेत की डेट ओव्हर मध्ये इथून धाबा आपण कुठल्याही मॅच मध्ये पाहायला मिळाले नाही. आणि तेच चित्र याही मॅच मध्ये पाहायला मिळते. टीमची धावसंख्येचा आपण विचार केला तर 54 झालेले आहेत. शेवटचं अंतिमचं डेट ओव्हरचं षटक आहे. आणि डेट ओव्हर मध्ये पुन्हा एकदा कुठला गोलंदाजाचा वापर केला जाईल गावदेवी कलोते रैती संघाकडून आपण पाहतोय. थोडस इथून मी तर म्हणेन पुन्हा एकदा अभिपागने फलंदाजाला काहीतरी थोडीशी चर्चा झाली की तुमचे 6 चेंडू आहेत, त्यामध्ये किमान 15 ते 20 धावा येणं खूप महत्वाचं राहील. कारण मागच्या मॅच मध्ये आपण
पाहिलं होतं की 70+ धाबा बनवल्या होत्या. त्या अर्थातच स्वर्गीय हरी मिरकुटे प्रतिष्ठान बाकस या संघाने त्या धाबा मी तर म्हणेन चेसिंग झालेल्या नव्हत्या. त्यामुळे गोलंदाजी चांगली आहे, परंतु त्यासाठी 70+ पर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं राहील. यावेळेचा बॉल फटका बसलाय आणि अजून एक झटका बसलाय. फलंदाज जनार्दन ठोंबरे या बॉल वरती झालाय बाद. थँक्यू सो मच व्हेरी वेलकम. तुमचं देखील आपण मनापासून आभार व्यक्त करतो. पहिल्याच बॉल वरती महत्वाचं विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये खरं तर पाहायला मिळतो. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि डेट टूवर्स स्पेशलिस्ट म्हणून या गोलंदाजाचा नेहमीच उल्लेख केला जातोय आणि तोच तशीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सुरेश या गोलंदाजाचे. तितकाच चांगला फलंदाज देखील तो पाहायला मिळालेला आहे. 2-3 मॅच मध्ये त्याची बॅटिंग देखील उल्लेखनीय कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिलेली आहे. आणि डेट टूर मध्ये गोलंदाजी कशी करायची याचे जिवलंत उदाहरण तो देत असताना कधी वेगाने चढून फेकले जातात, कधी चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, सुपर पद्धतीचे बॉल त्याच्या माध्यमातून खरे तर पाहायला मिळतात. आणि ही गुणवत्ता असली पाहिजे गोलंदाजाकडे. यावेळेस लेंथ पिक केली आहे, मागे खेचली होती, परंतु मिड विकेटला पकडला जाईल आणि संपलाय खेळ. फलंदाजाचा अजून एक विकेट या ठिकाणी प्राप्त केले गोलंदाजा. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अजयला आपण पाहतोय. या ठिकाणी गोलंदाजी भरपूर चांगली राहिली आहे. गोलंदाजाचा कौतुक केलं जाईल. ज्या पद्धतीचे गोलंदाज डेट वर मध्ये गोलंदाज सुरेश करतोय. अगदीच अचूक लेंथ, वेगावरती स्पॉट, खरं तर चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन वारंवार आपण पाहतोय. आणि डेट वर मध्ये अशी गोलंदाजी करणं खूप महत्वाचं असतं. आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. पंचांचं बोट आकाशाकडे, OUT बॅट्समन आउट या ठिकाणी पाहायला मिळतोय. अजून एक रनआउटचा शिकार या ठिकाणी आपण पाहतो. थँक्यू डिझायर. तू चल मैं आया. डॉट बॉल वरती डॉट बॉल, विकेट वरती विकेट जात आहेत. प्रेशर बनला यावेळेस. हो, बाहुबली स्टाईल मध्ये फटकार रिलीज जरूर केलाय, परंतु उंची जास्त, लांबी कमी. आणि इथून देखील विकेटचं पतन. अजून एक धक्का गोलंदाजाने मिळवली आहे, ही महत्वाची अजून एक विकेट.
थँक्यू सो मच डिझाईड थँक्यू डेफिनेटली या मागच्या मॅच मध्ये ज्या चुका केल्या होत्या मेहता गावदेवी क्रिकेट संघ कलोते रहिते संघाडक कारण गोलंदाजी त्यांची मी मागच्या सामन्यामध्ये खराब राहिली होती आणि त्यामुळे त्यांनी सामना गमावला होता या मॅच मध्ये जो गेम प्लॅनिंग त्यांचा पाहायला मिळालेला आहे ना त्या गेम प्लॅनिंग गोलंदाजी त्यांची भरपूर चांगली झालेली आहे आणि डेट ओव्हर मध्ये गोलंदाजांनी आपला बोलबाला खरं तर दाखवलेला आहे अजून एक विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि इथून पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालेला आहे पहिल्या इनिंग मध्ये डबल टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे त्या अर्थातच 56 धावा 57 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करावा लागेल तब्बल या पहिल्या इनिंग मध्ये विकेट गमावल्या त्या अर्थातच स्वर्गीय हरी मिरकुटे प्रतिष्ठान संघाडा ऑल आउट झालेला आहे आणि पहिला हा संघ असेल जो या स्पर्धेमध्ये ऑल आउट झालेला आहे 56 झाल्यात 57चा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे आणि या धावा कशा पद्धतीने या ठिकाणी या धाबांचा पाठलाग केला जाईल की या धाबा डिफेन्स केला जातील ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती करूया बदल ऐकूया आवाज अजिंक्य त्यासाठी आपण त्यांना आम्ही सूचना देतो की आपण मंचावरती यावं आपलं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करण्यासाठी आले त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मॅचला होईल सुरुवात पहिल्या सत्रामध्ये धावा जमवले एकूणच 56 आणि 57 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे तो गावदेवी कलोते रहिती या टीमला 56 धावा खऱ्या अर्थानं या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये जमवले आणि 57 धावसंख्येचं पाठलाग या ठिकाणी करायचंय गावदेवी कलोते रहिती या टीमला आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे सुरेश ऑन स्ट्राइक वरती असेल आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती करणला आपण त्या ठिकाणी पाहतोय
करण लेंडे, रानसईचा हा खेळाडू आणि ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय सुरेशला. बॉलिंग ट्रॅक वरती पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय अविनाश वाघ, वाघाची वाडी टीमचा हा रफ्तार का सौदागर. पहिला चेंडू पंचाने त्या ठिकाणी वाईट बॉल दर्शवला आणि तदनंतर आपण पाहतोय की अंपायर त्या ठिकाणी दंडित देखील करतील. वन बाउन्सचा देखील इशारा आला. इथून पुढे तुम्ही आता चेंडू बाउन्स करू शकत नाही. अतिरिक्त बाउन्स या ठिकाणी घेतलाय. लगातार 3 षटकांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. राहुल भांगारे आणि काशी भांगारे यांच्याकडून खऱ्या अर्थाने ते पारितोषिक असेल, परंतु यावेळेस दमदार फटका पहिल्याच बॉलवरती वाईट आल्यानंतर भव्य स्वागत केलं फलंदाज सुरेशने आणि त्याच्या बॅट मधून आलाय हा लाजवाब षटकार. थर्डमॅन सीमारेषा क्लिअर करत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर थेट. अगदी प्रसन्न दादा ठाकूर एक कार्यशील आमदार त्यांच्या बॅनरचा वेध घेणारा येतोय. हा दर्जेदार चौकार. पहिला आला षटकार, पहिला आला व्हाईट बॉल, त्यानंतर आला षटकार आणि पुन्हा एकदा चौकार येतोय. बॉल तयार आणि हा काय आपलातून फटका. स्वतःला या मातीमध्ये झोकवून दिलं. या मराठमोल्या मातीमध्ये झोकून देत असताना हा फॉलिंग स्वीपचा दर्जेदार षटकार. वरती आता ओळखले खऱ्या अर्थानं सुरेशनं. सरसेनापती गोलंदाज आपण अविनाश वाघला पाहतोय आणि त्याच्या आक्रमक त्याच्या अगेन्स्ट आपण पाहतोय आक्रमक केली करतोय. फलंदाज स्वतःला अगदी मित्रमंडळी सिद्ध करत लाजवाब फलंदाजी सुरेशच्या बॅट मधून आलेला एक अजून एक दर्जेदार चौकार. आपलातून फटकेबाजी, सरळ बॅटनं धाबा, आडव्या बॅटनं धाबा, अगदी स्विचिंगचे देखील फटके चांगले खेळतोय. आणि पुन्हा एकदा हा स्ट्रोक खाबेमध्ये फसलाय चेंडू, परंतु बॉलनं सीमारेषा गाठलीये. सीमारेषा पार. बिग 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 हिट. ARPL मधील सिक्सर. खऱ्या अर्थानं दामणी गावचा हा खेळाडू आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज संघाचे पुरस्कर्ते काशीनाथ निरगुडा आणि भांगर यांच्याकडून खऱ्या अर्थानं टोटली 500 म्हणजे 1000 रुपयाचा कॅश प्राइज. काश आणि काशीनाथ या दोन्ही संघ मालकांकडून खऱ्या अर्थानं आपण पाहतोय हे 500 म्हणजे 1000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल. बॉल तयार. पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये, परंतु कोणतीही धाव या चेंडूवरती मिळणार नाही. मिडॉनवरती चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. नाखुश व्यक्त करतोय खऱ्या अर्थ नाखुशी व्यक्त करतोय गोलंदाज अविनाश वाघ. त्याच्यावरती हल्ले चढवले, आक्रमक ठरला. ज्या दिशेने पटकेबाजी करायची होती त्या दिशेनं पॉवर प्लेच्या P1च्या या पहिल्या षटकाचा मन मुराद आनंद लुटला खऱ्या अर्थानं आपण पाहतो या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आणि या पहिल्या षटकाच्या अंती एकूणच 10 फलकावरती धाव आहेत गावदेवी कलोते रहिती टीमच्या. 27 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. इथून पुढे आता कमबॅक शिवाय कुठलाही पर्याय नसेल. फिल्डिंग करत असताना स्वर्गीय हरी मिरकुडे प्रतिष्ठान वाकस या टीमसाठी. येणार आता शेवटचे 30 बॉल आणि 30 धावसंख्येची गरज. रन बॉल ची मॅच आपण या ठिकाणी आता पाहतोय. करण
संघाचा कॅप्टन आहे, त्याने चांगली कामगिरी केली, परंतु या मॅच मध्ये आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये त्यानं अविनाश वाघचा झेल सोडला होता. असं वाटलं होतं अविनाश वाघ मैदानाच्या आतमध्ये बरसेल, परंतु आपण पाहतो त्याची बॅटिंग चांगली राहिली. 21 धावा त्यानं संघासाठी जमवल्या, परंतु गोलंदाजी करत असताना 27 गमावले देखील. काशीनाथ उघडा निरगुडा यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. काशीनाथजी निरगुडा यांचं या ठिकाणी या संघाचे ते संघ मालक आहेत आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे प्रणेते आणि या स्पर्धेचे अध्यक्ष खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ज्यांनी खऱ्या अर्थानं सर्वतोपरी जबाबदारी खांद्यावरती घेतलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या शब्दासाठी आपण पाहतोय की तुम्ही या ठिकाणी यावं. तुम्हाला ते आमंत्रित करतायत. महादेवजी पिरकट हे तुम्हाला आमंत्रित करतायत. तुम्हाला विनंती असेल की आपण या ठिकाणी यावं. काशीनाथजी निरगुडा आपल्याला विनंती असेल की आपण मंचावरती यावं. महादेव शेठ पिरकट तुम्हाला या ठिकाणी आमंत्रित करतायत. या ठिकाणी चौकार येतो आणि या चौकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 31 या धावसंख्येवरती. आता नक्कीच रिपीट करा गाणं, परंतु वेळ असल्यावरती. बोला तयार. स्विचिचा फटका फसलाय. बराच काल चेंडू हवेमध्ये आणि महत्वाची विकेट फलंदाज खऱ्या अर्थानं करण लेंडे या चेंडूवरती होईल बाद. रायगड प्रीमियर लीग गाजते एक नंबर. आदिवासी रायगड प्रीमियर लीग गाजते एक नंबर. आहे साऱ्यांची साथ आली गला बघा या मैदानावर. आहे साऱ्यांची साथ आली गला बघा या मैदानावर. आहे साऱ्यांची साथ आली गला बघा या मैदानावर. नक्कीच साऱ्यांची साथ आहे आणि आम्ही नेहमीच हेच उल्लेख करतो, तुम्ही अनेक जर एक झाला ना तर तुम्ही नेक असाल आणि खऱ्या अर्थानं ते सर्वजण एकत्र होऊन एक नेक आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. महत्वाची विकेट करण लेंडे त्या ठिकाणी बाद झाला आणि आता न्यू बॅटर पवन मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होतोय. पवन न्यू बॅटर. हो काय चेंडू टाकला गोलंदाज रोशन या गोलंदाजानं परफेक्ट यॉर्कर टाकलं होतं, परंतु अगदी स्टंपच्या लाईन मध्ये असताना त्या एष्ट्या उद्ध्वस्त झाल्या असत्या, परंतु ऑब्स्टिकला धरून त्या चेंडूला टाकलं गेलं आणि तदनंतर आपण पाहतोय या ठिकाणी डॉट बॉल येतोय. डॉट चेंडूच्या सांगता संपुष्टात येईल. धावफलक स्थिरावेल ते 31 या धावसंख्येवरती. परंतु यावेळेस दमदार स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत, परंतु बनावं लागेल प्रेक्षक. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी दर्जेदार लाजवाब वॅकंट एरियामध्ये मारलेला हा चौकार. थँक्यू डीजे. महादेव पिरकट साहेबांचं हे गीत आणि या स्पर्धेचे ते अध्यक्षपद भूषवत आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय त्यांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धेचा गाजावाजा होत असताना त्यांच्या जोडीला प्रकाशजी पवार उपाध्यक्ष आपण त्या ठिकाणी पाहतोय. एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत प्रकाशजी पवार आणि त्यांची देखील प्रचंड मेहनत. त्यांच्या सोबतीला शरद वाघे असतील, शरद टोंबरे असतील, तदनंतर आपण पाहतोय की जयेश पारदे असतील सदस्य, धनंजय पवार असतील सदस्य आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सचिव म्हणून काम पार पडतायत ते विष्णूजी खैर आणि त्यांची सर्वांची मेहनत आपण या स्पर्धेसाठी पाहतोय. बॉल तयार. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आता त्या ठिकाणी आहेत. एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते एकूणच 36 या धावसंख्येवरती. षटक संपलंय. धाव फलकावरती धाबा आहेत त्या एकूणच 36 धाबा. 24 चेंडू आणि आता 21 धावसंख्येचं हे इक्वेशन आता राहिलंय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर पर षटकामध्ये जास्त धाबा जमवायच्याच नाहीयेत, प्रयत्नांची परिकाष्ठा करायचीच नाहीयेत, परंतु सिंगल डबलच्या साह्यानं देखील ही मॅच गावदेवी कळोते रेती संघ जिंकू शकेल. परंतु राम शिंगवा यांचा बॅनर आहे समोरच्या बाजूवरती आणि रवी बांगारे त्यांचा देखील बॅनर त्या ठिकाणी आहे. त्या दिशेने जर त्यांच्या बॅनरला जर बॉल लागला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल.
काश बांगारे यांच्याकडून खऱ्या अर्थानं ते 1000 रुपयाचं कॅश प्राइज. बॅनरला जर षटकार लगावला तर खऱ्या अर्थानं 1000 रुपयाचा कॅश प्राइज काश बांगारे यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येईल. त्या दिशेमध्ये षटकार येतील का, परंतु त्यापेक्षा मी तर म्हणेन ज्याच्या नशिबात असेल तर त्याला ते 1000 रुपये देखील मिळतील. पटका पसला अभयमध्ये झेल होण्याची शक्यता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली शॉर्ट कव्हर वरती चांगलं क्षेत्ररक्षण आणि दुसरा मोठा धक्का, दुसरा मोठा हादरा मिळतोय गावदेवी कळोते रैती टीमला. तक्रार खाला कांड्रोली गावात क्रिकेटचा होतई. तक्रार खाला कांड्रोली गावात क्रिकेटचा होतई. महादेव पीरगड साहेब नानिवली गावचे स्पॉन्सरशिप करतई. भारी सरपंच विष्णू खैर सामने बघायला येतई. महादेव पीरगड साहेब नानिवली गावचे स्पॉन्सरशिप करतई. भारी सरपंच विष्णू खैर सामने बघायला येतई. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं आपण पाहतो की महादेव पिरकट बऱ्याचशा स्पर्धेमध्ये ते संघ उतरवत असतात आणि या आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये दरवर्षी आपण त्यांचा वरद इलेव्हन नाणिवली संघ हा खेळत असताना आपण पाहतोय. गतवर्षी तो संघ क्वालिफाय झाला होता, परंतु यावेळेस खऱ्या अर्थानं चॅम्पियन झाला होता गतवर्षी याच आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये. आणि यावेळेस आपण पाहतोय फटका बसलाय. एक मॅच जरूर आम्हाला आठवते पहिल्या दिवसातील अश्विनी भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालीवाडी दापलकावरती धावा आहेत त्या 36. 22 बॉल मध्ये 21 धावसंख्येची गरज आहे. या ठिकाणी आपण पाहतो 22 बॉल मध्ये 21 धावसंख्येची गरज आहे. त्या मॅच मध्ये देखील असंच काहीतरी चित्र होतं. भाग्यश्री आणि अश्विनी 11 सारंग पालीवाडी आणि त्यांच्या अगेन दर्श 11 सुधागड या दोन संघादरम्यान जी मॅच पहिल्या खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की षटकामध्ये तब्बल 21 का 22 धावा आल्या होत्या, परंतु तदनंतर धावसंख्येचा पाठलाग करायचा होता 57 आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना दमछाक उडाली होती दर्श 11 सुधागड टीमची. लक्ष्मण यांनी खऱ्या अर्थानं जर षटकार लगावला तर आपण पाहतो जयेश पारदी यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज त्या ठिकाणी देण्यात येईल. षटकार लगावायला लागेल. षटकार मारला तर खऱ्या अर्थानं 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. आणि तिकडे महादेव पिरकट असतायत, त्यांना माहिती आहे की आता त्यांच्या कांद्याला कांदा लावून ते सातत्यपूर्वक असतात, म्हणजे त्यांना देखील पारितोषिक लावणं गरजेचं आहे. दिशा दिली चेंडू आता थांबणार नाही. आपण पाहतोय चेंडू चाललाय सीमारेषेच्या जवळ. दरम्यान सीमारेषा क्लिअर करत दिमागाचा उपयोग. लक्ष्मण आता सांगतोय की मोठे पटके मारण्यापेक्षा 500 रुपयाला लोभण्यापेक्षा मी तर म्हणेन की या मॅच मध्ये आम्हाला जिंकणं इम्पॉर्टंट आहे. आणि त्याला त्यांनी साथ दिली, दिमागाचा उपयोग केला, शांत डोक्यानं या पटक्याला त्यांनी खेचला आणि लक्ष्मणच्या बॅट मधून येतोय हा चौकार. थँक्यू डीजे. चौकार आला आणि आता समीकरण बदलेल. 21 बॉल मध्ये आता 17 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा या चेंडूवरती सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल. 42 या धावसंख्येवरती 20 बॉल आणि आता विजयासाठी गरज आहे ती 15 या धावसंख्येची. एकूणच आपण पाहतोय 6 षटकामध्ये धावा जमवल्या होत्या त्या 56 आणि 57 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा होता, परंतु लाजवाब बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. आता नॉन स्ट्रायकर एंड वरचा फलंदाज सुरेशच्या पायाला मुंगे येत असतील. बराच वेळ तो नॉन स्ट्रायकर एंड वरती होता, त्याला मोठमोठे पटके त्यानं अगदी पहिल्याच षटकामध्ये लगावले. ते देखील आपण पाहतोय गोलंदाज अविनाश वाघ, एक रफ्तारकार राजा म्हणून ज्याला ओळखलं जातं, आणि त्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट काय जबरदस्त फटकेबाजी केली सुरेशनं. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका, बॉल चाललाय गोलीच्या वेगानं, डीप स्क्वेअर लेग सीमारेषा क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, चौकार.
पलसदरीचा जो मैत्री चषक झाला होता त्या मैत्री चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक खऱ्या अर्थाने पटकावली होती तो सुरेश. आपण मैदानाच्या आतमध्ये त्याला पाहतोय बरसताना. चांगली बॅटिंग त्याची राहिलेली आहे. लक्ष्मण देखील तितकी चांगली साथ त्याला देतोय. 18 मध्ये आता 10 धावसंख्येची गरज आहे. 18 मध्ये 10 धावसंख्येची गरज आहे. या ठिकाणी आपण पाहतोय शेवटच्या आता 17 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज आहे. विजय त्या ठिकाणी बसले होते, आता ते उठलेत. त्यांना माहिती आहे की त्यांच्या गावचा खेळाडू लक्ष्मणचा षटकार मारला तर महादेव पिरकड आणि जयेश पारदे यांच्याकडून देखील 500 म्हणजे 1000 रुपयाचा कॅश प्राइज या खेळाडूला देण्यात येईल. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे. एका षटकारालाच आम्ही तेच उल्लेख करतोय की एक षटकार जरी आला तरी त्यांच्या बॅटमधून तरी 1000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी जयेश पारदे त्यांनी एटीएम ओपन केलंय. त्याच बरोबरीने आपण पाहतोय महादेव पिरकट या स्पर्धेच्या अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून देखील 500 म्हणजे 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि आता सूर्य अस्ताकडे चाललाय म्हणजे ते 1000 रुपये उपयोगी येतील. गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक. काय फलंदाजी करतोय. प्रत्येक फटके अगदी विकेटवरती पडून जडून तो फटकेबाजी करतोय, परंतु बॅटवरती लिहिलाय चेंडू घेतोय. चौकाराच्या मदतीने दापलक जाऊन पोहोचेल ते 52 या धावसंख्येवरती. 57 धावसंख्येचा करायचा होता पाठलाग. आता 15 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज आहे. नक्कीच मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. जो कोणी आम्हाला नडतो तो कोणी दिसतो ढगात, सांगतोय फलंदाज सुरेश. आणि पुन्हा एकदा आपलातून फलंदाजी, लाजबाब कामगिरी सुरेश साठी जोरदार टाळ्या वाजवा एकदा. काय जबरदस्त बॅटिंग त्यांनी संपूर्ण या मॅच मध्ये केलेली आहे. आपल्यामध्ये असणारे जोर, आपल्यामध्ये असणारी गुणवत्ता त्यांनी स्पष्ट करत आपल्यामध्ये असणारे खऱ्या अर्थानं क्लास त्यांनी सिद्ध केला. आणि जबरदस्त बॅटिंग दामनी पलसदरी मैत्री चषकामध्ये खऱ्या अर्थानं बाईक मी का पटकावली ना त्याचं ज्वलंतर उदाहरण, जिवंत उदाहरण त्यांना मैदानाच्या आतमध्ये दाखवलं. आणि सुरेश आपण पाहतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरेल. 9 बॉल मध्ये 40 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग. या षटकारासाठी अगदी महादेव पिरकड यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज, 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल काश बांगारे यांच्याकडून. आणि काश निरगुडा, काशीनाथ निरगुडा त्यांनी देखील या ठिकाणी यायचंय. आणि खऱ्या अर्थानं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येत आहेत खेळाडूला. आणि का देऊ नये. सुरेश या खेळाडूची आपलातून कामगिरी राहिली. 100% प्रभावीशाली त्यांची कामगिरी आपण पाहिली. आणि या ठिकाणी सुनील मुकणे यांचं देखील या ठिकाणी आगमन. रिक्षा चालक एक चांगले खेळाडू आहेत, परंतु सगळ्या गोष्टीमध्ये माणसाने ऑलराऊंडर राहिलं पाहिजे. ज्यावेळी आणीबाणीची वेळ येते ना सुनील, त्यावेळी प्रत्येक गोष्टी उपयोगी पडतात. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय प्रत्येक क्षेत्रामध्ये माणसाने अग्र क्रमांकावरती राहणं गरजेचं असं. चला सुरेश आपण या ठिकाणी यावं आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. 9 बॉल मध्ये 40 धावा, 1 षटकामध्ये 4 विकेट आणि 2 धावा केवळ त्याने खर्च केला. तो सुरेश ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. एक ग्रेट ऑलराऊंडर खेळाडू. दामनी गावचा हा सितारा सुरेश मैदानाच्या आतमध्ये जसा बरसला ना त्याची बॅटिंग अगदी बघण्यात जोग होती. प्रत्येकाला अगदी त्यानं मंत्रमुग्ध केलं त्याच्या बॅटिंगनं. आणि तो सुरेश ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.